खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस पंचायत समितीच्या उपअभियंत्यास शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा दावा केलाय। दार लावून त्या अधिकाऱ्याला मारहाण झाली असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे मोहिते पाटलांच्या ऑडिओ क्लिप मधील धमकी प्रकरणाला वेगळं वळण आलंय। सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माळशिरस तालुक्यातील अधिकाऱ्याला मोहिते पाटील यांच्याकडून दिलेल्या धमकी प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा दावा केलाय। ते म्हणाले की माळशिरस तालुक्यातील धमकीचा विषय फार गंभीर आहे। पंचायत समितीच्या त्या अधिकाऱ्याला मारहाण झाली आहे। दार लावून त्या अधिकाऱ्याला मारहाण झाली आहे। अधिकाऱ्याला धमकी दिल्याची क्लिप सर्वांनी ऐकली आहे। त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत। यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील, पण सोलापूर जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर हुकुमशाही धमकी चालणार नाही असंही गोरे यांनी निक्षून सांगितलं। ते म्हणाले की अधिकाऱ्यांनी काम केलंच पाहिजे, त्यांना कामापासून पळ काढता येणार नाही, पण काम करत असताना अधिकाऱ्यांवर दडपशाही किंवा गुंडगिरी करून कुणी काम करायचा प्रयत्न करत असेल तर कुठलीही गुंडगिरी चालवून घेतली जाणार नाही। सोलापूरचे शेतकरी कर्नाटकात जाण्याची मागणी करतात। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं आमची जबाबदारी आहे। सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना आम्ही मदत करतोय। सध्या अल निनोचं संकट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे। त्या शेतकऱ्यांना विनंती आहे की प्रत्येक वेळी अशी भूमिका घेऊ नये असंही गोरे यांनी स्पष्ट केलं।